सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. सोमवारी होळी आहे. होळी खूप आपण आनंदाने साजरी करत असतो. होळी अ, होळिकेचं दहन करतो. बघा, प्रत्येक गावात प्रत्येक ज्या वेळेला वेश बदलते किंवा गाव बदलतो त्यावेळेला थोडीशी रीत ही बदलते, पद्धत ही बदलते, परंतु होळिकेचं दहन हे सगळीकडे सारखंच केलं जातं. तर होळिका का दहन करतात? त्याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे की आपण आपले वाईट विचार त्या होळिकेत दहन करायचे आणि चांगल्या विचारांची सुरुवात तिथून करायची. आता आपल्या घरात सुद्धा काही वाईट गोष्टी असतात, काही वाईट आपल्या बरोबर झालेलं असतं. त्या सगळ्या गोष्टी आपण त्या होळिकेत दहन करायच्या असतात किंवा वाईट नजर लागलेली असेल, वाईट गोष्टी आपल्या घरात काही घडलेल्या असतील, आपल्यावर नजर असेल किंवा आपल्या काही अडचणी असतील, काही निगेटिव्हिटी आपल्या घरात असेल, त्या सगळ्या गोष्टी आपल्यावर कोणी काहीतरी केलेलं असेल, काही नजर बाधा, करणी बाधा जे काही आहे ते आपल्यावर सुद्धा केलेलं असेल, आपल्यावर सुद्धा खूप सारी निगेटिव्हिटी आपल्या शरीरात सुद्धा असते. ह्या सगळ्या निगेटिव्हिटीचा दहन आपण होळीत करायचं आहे. त्यासाठी कुठला उपाय करायचा आहे? उपाय व्यवस्थितपणे ऐकून घ्या. बघा, काही काही वेळेला काय होतं की आपल्या कर्मानुसार आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. आपल्या आयुष्यात कधी कधी वाईट गोष्टी होतात, त्या आपल्या कर्मामुळे होतात, तर कधी कधी आपल्या नशिबातच त्या असतात, असं सुद्धा होत असतं. आता जर का तुमच्या घरात सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला काहीतरी करणी बाधा किंवा काहीतरी निगेटिव्हिटी आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या घरात आहेत असं वाटत असेल, तुमची कामं व्यवस्थित होत नसेल, तर त्यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे. आता बघा, आपण ज्या वेळेला कधी कधी आपण आपल्या घरात राहतो आणि आपल्याला वास्तुदोष सुद्धा असतो, पितृदोष असतो, त्यामुळे सुद्धा खूप साऱ्या गोष्टी होत असतात. कधी कधी आपण आपल्या वास्तूत काहीतरी चुकीच्या गोष्टी ठेवत असतो, त्यामुळे सुद्धा होत असतात. तर त्यामुळे सगळ्या गोष्टी ह्या दूर करण्यासाठी किंवा आपल्याला चांगले दिवस येण्यासाठी, आपलं मन शांत होण्यासाठी, आपल्याकडून निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. होळीच्या दिवशी सकाळीच उठायचं आहे. उठल्याच्या नंतर अंघोळ झाली की एक छोटासा काळा कपडा घ्यायचा आहे आणि ह्या काही वस्तू दिवसभर आपल्या जवळ ठेवायच्या, ज्याने काय होईल तर आपल्या शरीरातली जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर होईल आणि ह्या होळिकेत दहन होईल. आता काय करायचं, एक काळा कपडा घ्यायचा, थोड्याशा पिवळ्या मोहरी त्याच्यात घ्यायच्या, 2 लवंगा घ्यायच्या, थोडेसे काळे तीळ घ्यायचे. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या आणि त्यानंतर ही पुरचुंडी तयार करायची. छोटीशी एक पोटली अगदी छोटीशी तयार होते. ही पोटली दिवसभर आपल्या जवळ ठेवायची. ड्रेस घालत असाल तरी एखाद्या तुमच्या दुपट्ट्याला बांधला तरी चालेल आणि साडी घालत असाल तर साडीच्या पदराला बांधली तरी चालेल. जर तुम्ही पुरुष वर्ग आहात तर तुमच्या खिशात ठेवली तरीही चालेल. दिवसभर आपल्या सोबत फिरवायची. भले तुम्ही त्या दिवशी कामाला जा किंवा बाहेर कुठल्याही कामाने फिरा, चालेल, परंतु दिवसभर ती आपल्या जवळ राहील ह्याची काळजी घ्या. त्यानंतर काय करायचं, संध्याकाळी ज्या वेळेला आपण होलिका दहन होतं तिथे आपण जातो, दर्शन घेतो. मग काय करायचं, आपण होळिकेला नमस्कार करायचा, प्रदक्षिणा घालायच्या, जे काही तुम्ही नैवेद्य आणलं असेल ते नैवेद्य द्यायचं. सर्व काही झालं की बघा, सर्वांच्या समोर नाही किंवा तुम्ही हा उपाय कुणाला सांगूही नका. हा तुम्ही सांगू शकता, तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता, पण तुम्ही हे करता हे सांगू नका. कारण काय होतं, कधी कधी आपण आपले उपाय, आपण आपल्या सेवा लोकांना सांगतो आणि मग काय होतं तर आपल्याला काही प्रॉब्लेम सुद्धा येत असतात. तुम्ही हे करा पण मी हे करते हे कोणाला सांगू नये. तर अशा पद्धतीची ही जी पोटली आहे, ज्या वेळेला होळीचे माणसं, होळीच्या आजूबाजूचे जेव्हा माणसं कमी होतील किंवा तुम्हाला वाटतं की आता कोणी तुम्हाला पाहत नाही, तोपर्यंत तुम्ही हळूच ही छोटीशी पोटली असते, ही पोटली तुम्ही दहन करा, त्या होळिकेत दहन करा, टाकून द्या, अर्पण करा. आणि काय काय बोलाल तर तुमच्या घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे किंवा तुमच्या शरीरातली जी काही निगेटिव्हिटी आहे, ज्या काही वाईट नजर कोणाची असेल किंवा दोष बाधा तुम्हाला जे काही लागलेलं असेल, त्या सगळ्या गोष्टी ह्या होलिकेत मी दहन करते. आणि त्यानंतर नमस्कार करा आणि हा उपाय होळीच्या दिवशीच करू शकता. होळीच्या दिवशी सकाळीपासून हा उपाय होळिकेत दहन करेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. बघा, पूर्ण दिवस आपल्या जवळ ही पोटली ठेवली तर खरंच ही सगळी काही निगेटिव्हिटी ह्यात जाण्यास म्हणजे ह्याच्या सोबत जाईल आणि सगळं काही दहन होईल, चांगल्या गोष्टींना सुरुवात होईल. हा उपाय खूप छान आहे, नक्की करून पहा, कारण कुठल्याही प्रकारचा ह्याला खर्च लागत नाही. तुम्हाला छोटासा उपायाचा कसा वाटला आणि ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.